तर मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहंत स्टडी फॉर्ममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, उद्या 20 तारखेला म्हणजेच 20/1/2026 रोजी जी आहे ती तुमची हिअरिंग होणार आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. BMC ज्युनियर इंजिनियर या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल अशा पद्धतीने फॉर्म भरले होते, प्लस सिव्हिल असे जे 2 पद होते त्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही गुण जे आहेत ते त्यांनी गुण किंवा त्यांचे जे मार्क्स आहेत ते त्यांना कळालेले नाही आहेत, त्यासाठी जी केस चालू आहे ते विद्यार्थी अक्षरशः खूप परेशान आहेत किंवा त्यांना खूप त्रागा येत आहे. परंतु आता त्या त्रागापासून जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त त्याची अपडेट तुम्हाला देऊ शकतो. परंतु त्यापासून सुटका कशी व्हायची ते आपल्याला येणारा वेळच आपल्याला सांगू इच्छितो. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या कोर्ट केसची हिअरिंग आहे, त्याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे. उद्या पॉझिटिव्ह गोष्ट येऊ शकते का त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. संपूर्ण केस जी आहे ती तुम्हाला माहिती आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तुमची जी कोर्ट केस आहे ती मुंबई उच्च न्यायालय येथे सुरू आहे. त्यामध्ये भरपूर हिअरिंगच्या ज्या डेट आहेत त्या तुमच्या गेलेल्या आहेत. एकच कारण तुमचं नेहमी मिळत असतं ते म्हणजे पॉसिटी ऑफ टाईम, म्हणजे वेळेच्या अभावी तुमचा जो केसचा नंबर आहे तो माननीय न्यायालयासमोर येऊ शकत नाही. परंतु माननीय न्यायालयासमोर जे मेन्शन असतं किंवा जे कोर्ट केसचा जो पूर्ण डेटा असतो तो मेन्शन होऊन जातो. त्यानंतर त्याचा चार्टबोर्ड बनतो. त्यानंतर तुम्हाला एक पुढची डेट जी आहे ती तुम्हाला मिळून जाते. परंतु जी स्टेज आहे ती स्टेज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल की तुमची जी स्टेज आहे ती तुमची आहे अर्जंट हिअरिंग. हे बघा, अर्जंट ऑर्डर आणि 20/1/2026 तुम्हाला इथं दिसत असेल. बघा मी मार्कसुद्धा केलेला आहे, इथं तुम्हाला दिसत असेल 20/1/2026. आणि तुमचा पर्पज ऑफ हिअरिंग आहे तुमचा अर्जंट ऑर्डर. मला वाटतं की उद्या ऑर्डर येऊन जायला हवी, कारण वर्ष जो आहे तुमचा बदललेला आहे. माननीय न्यायालयासमोर भरपूर डेट्स गेलेल्या आहेत. त्यांना इंटरिम ॲप्लिकेशन जी आहे ती दाखल होऊन त्यानंतर अर्जंट ऑर्डरसाठी जे आहेत ते भरपूर वेळ किंवा भरपूर डेट्स जे आहेत ते तुमच्या गेलेल्या आहेत. आता उद्या जर तुमची ऑर्डर पास झाली विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात BMC ज्युनियर इंजिनिअरिंगची इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल असे जे तुमची अजून सिव्हिल असे जे तुमचे पद भरती होती त्याची गुणवत्ता यादी तुम्हाला पाहण्यास मिळू शकते. आणि हा पदभरतीचा जो मार्ग आहे तो तुमचा मोकळा होऊ शकतो असा अंदाज आपण वर्तवू शकतो. परंतु आता उद्या पाहूयात की उद्या काय होतं. म्हणून उद्या हिअरिंगची डेट आहे, ते संपूर्ण विद्यार्थ्यांना एक अपडेट द्यायची होती, ते शॉर्टमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला. उद्या काय होईल त्या गोष्टीचा मी तंतोतंत तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. परंतु अशाच पद्धतीने BMC ज्युनियर इंजिनिअरिंगचे ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळत असतात. अशाच पद्धतीने तुम्हाला अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. त्या अनुषंगाने तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल, किंवा तुम्हाला कोणती गोष्ट अद्याप किंवा तुमच्या लक्षात आहे किंवा तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे, ती गोष्ट तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगू शकतात, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी माहितीच्या अभावी त्यांना पूर्ण गोष्ट समजत नाही, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती माहिती तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या स्वरूपात त्यांना उपलब्ध होऊ शकते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. उद्या काय होतं ते आपण पाहणार आहोत. मला वाटतं की ऑर्डर यायला हवी, अर्जंट ऑर्डर यायला हवी, कारण पुढची डेट जर विद्यार्थी मित्रांनो मिळाली तुम्हाला, तर भरपूर उशीर या पदभरतीला झालेला आहे असं समजून आपण त्या जी पुढची डेट मिळेल, किंवा आता आपण उद्या पाहणारच आहोत की उद्या काय घडतं, त्यामुळे आपण ही चर्चा आपण उद्याच करूयात. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.